आणि कायम आपल्या दावणीला बैल असतात? कायम 1996 सालापासून जसा मी नाद करतोय ना तसे मी 176 बैल आता विकलेत. ही 3 सोडून 176 विकली. तुम्हाला सांगतो आता महेश काका डोंगरेंना बादल विकला, परत मी भाऊ कटके बिवरीची त्यांना नंदे विकला, सरदार विकला याला वॉटरवाल्यांना. मित्रांनो, अनेक दिवसापासून बैलगाडी प्रेमी असतील, बैलगाडी शौकीन असतील, मलाच फोन करतात की साहेब तुम्ही फिरता, तुमच्याकडे वासरं आहेत का, बैल आहेत का, आदत खोंड आहेत का, आम्हाला खोंड घ्यायचा आहे, गायी घ्यायची. तर अनेक असं आपलं प्रश्न, अनेक जणांचं बरंच प्रश्न होतं. तर ह्या सगळ्यांचा प्रश्न सुटावत म्हणून मी आज एका दावणीला आलेलो आहे खर्शीमध्ये. एकदम जातीवंत खोंड यांचा इतिहास आपण त्यांच्या तोंडानंच ऐकून घेणार आहोत की जातीवंत बैल किंवा आता नावात पळणारी बरीच बैल यांच्या दावणीतून गेलेली आहेत. आता सुद्धा तुम्ही या दावणीला बघू शकताय. तुम्हाला महाराष्ट्रात वस्तू बघायला भेटणार नाही अशा प्रकारचा हा खोंड आहे. इथं एकदम हरण्या एक तांबूस कलरचा. इकडे बघितलं तर तुम्ही एकदम सुंदर असा देखणा दुसरा सुद्धा खोंड आहे. आणि त्याचबरोबर पलीकडे तुम्ही बघा, पलीकडे सुद्धा एवढा सुंदर आणि देखणा खोंड आहे. आणि सारखी या दावणीला खोंड येत जात असतात आणि नवनवीन खोंड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतात. तर अनेक लोकांना प्रश्न पडत होता की कुठून बैल घ्यायची, कुठून काय घ्यायचं. आपल्या बरोबर आता सध्या आहेत जगन्नाथ मानसिंग शिवणकर, खर्शी, तालुका जावळी, जिल्हा सातारा या ठिकाणी ही यांची दावण आहे. अनेक जातीवंत बैल या ठिकाणी येत असतात. तर किंवा तुम्ही यांना मैदानामध्ये सुद्धा यांची जातीवंत पळणारी सुद्धा बैल असतात. तर संपूर्ण गोष्टी आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा नमस्ते. नमस्ते. हा, तर आपण काय किती वर्षापासून या बैलांचा म्हणजे खिलार बैलांचा छंद जोपासताय किंवा सांभाळताय, याची विक्री करताय? मला 1996 सालापासून हा बैलगाडी शर्यतीचा नाद लागलेला आहे. 1996 सालापासून मी बैल खोंड बारीक आणून मी बऱ्याच ठिकाणी माझी खोंडांची विक्री केलेली आहे. मी आतापर्यंत टोटल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 176 मी खोंड शर्यतीसाठी विकलेली आहेत. मी अशा ठिकाणी बैल विकली ती की मुंबई, औरंगाबाद, जालना, घाटात चार बैलातला घाट किंवा छकडीचा घाट मावळमध्ये, इकडे बेळगाव, या सगळीकडे मी बैल विकली ती. मी आतापर्यंत 176 बैल मी विकलेली आहेत. काय तुम्ही म्हणजे आता बैल शर्यतीसाठी आणता, काय बघून आणता की बाबा तो बैल पळल आणि तो चांगली त्याची विक्री होईल किंवा चांगला बैल पळल, काय बघून आणता? मी मुळातच असं करतो की जातीपुतीचा बैल बघून आणतो. त्याचं कान, शेपूट, चारी पाय व्यवस्थित, कुठं बटील आहे का, गोम भावरा वगैरे सगळं बघून आणतो. आणि मुळातच मी चांगले पैसे देऊन बैल आणतो आणि मी चांगले पैसे घेतो लोकांच्याकडून. असा विषय नाही की कसलं तरी आणून उघड देतो, असा विषय नाही. मी मुळातच देताना चांगले पैसे देतो. खरेदी म्हणजे चांगल्या पैशानंच खरेदी करता? चांगल्या पैशाने खरेदी करतो. आता सध्याला जरी आता ही आपली खोंड आहेत, आता हा म्हणजे थोडासा हरणाच्या कलरचा दिसतोय. तो हरणा जो कलरचा दिसतोय तो आता 1,51,000 रुपयाला घेतलाय. हा, मग त्यानं काय आता तुम्ही फेर वगैरे काढले? त्याला आता 3 ते 4 फेर मी काढली ती. हा, तो आता दुसऱ्या बैलाला अगदी म्हणजे चांगलाच पोहतोय, अगदी जास्त त्याला थोडा वाढच पाडल्यागत पोहतोय. आदत आहे का अजून? आदतच आहे. 16 महिन्याचा खोंड येतो. हा, जात कुठली असेल त्याची? जात ही आता कसं माहिती का, हार्नी खिलार म्हणतात काहीतरी त्याची जात आहे की माझ्याकडे आता 176 मध्ये पहिलं झालंय बघा. असं हा, पहिलं जनावर माझ्या 176 मध्ये पहिलंच आहे. आता त्याची हाईट बीट लय जबरदस्त, हाईट बाईट सगळं चांगलं आहे. त्याच्या अगदी खाली उदरनकीपासून ते इथं आपल्या तर 7.5 इथी बसते ती ओशेडापर्यंत. आणि त्यानंतर आता हा दुसरा खोंड मी गाडीतून घेतो. इलास आणि गणेश यांच्या गाडी येतात इस्लामपूरला. त्या इस्लामपूरच्या गाडीतनं हे वासरू घेतलं, ह्याचं नाव नांदे आहे. हे वासरू मी 7-8 महिन्याचं असताना घेतलं होतं. या वासराला मला आता 2 लाख रुपयाला मागते ती.
आणि आता पलीकडे दुसरा एक पलीकडचा सुंदर तो आता या तिकडे पलीकडे या. मुंबईवाल्यांना आता तो बैल दिलेला आहे, अजून व्यवहार त्याचा झालेला आहे, त्याने अजून द्यायला नाही. पण हा सुंदर सुद्धा दोन्ही खाली पडतो. हा धनगरी केलर बैल आहे. हा धनगरी केलर. याचा पाय बी म्हणाल ना तर खांबागत आहे, एक प्रकारचा खांबच, छाती बिती भरपूर. याची पारख करताना मला जरा जास्त वेळ लागला. मला थोडस दुगल वाटलं की वाटायचा, पण हा प्युअर धनगरी केलर आहे. आता बघा हे सगळं कलर अंगावर उठायला लागले त्याचे टोटल. हा धनगरी केलरच्या अंगावर असं तोंडा बिंडा थोडासा तो बालमागत मोठा झाल्यावर दिसेल. हो, मोठा झाल्यावर बालमागत दिसेल. आणि आता तुम्ही कायम आपल्या दावणीला बैल असतात? कायम 1996 सालापासून जसा मी नाद करतोय ना तसे मी 176 बैल आता विकलीत. ही 3 सोडून 176 विकली. आता एखादा आपला नावात पहिला पळत असणार तुम्हाला. माझा नावात पहिला मी 2003 साली एक बालमा म्हणून बैल विकला होता मुंबईवाल्यांना, आजीवाल्यांना, नाना भागीत आणि आप्पा भागीत. त्या बालमाने उजवीचा बैल होता, तो बाहेरनं पळत होता मुंबईत, फुल पब्लिक. 1 नंबरचा बैल होता, त्याची गाडी कोणीच मारत नव्हतं मुंबईत. मला तिथपासून जास्तच नाद लागला. सगळ्यांची नाव सांगता. त्याच्यानंतर मी चांगली चांगली बैल विकली. तुम्हाला सांगतो, आता महेश काका डोंगरेंना बादल विकला, परत मी भाऊ कटके बिवरीशी त्यांना नंदे विकला, सरदार विकला याला वॉटरवाल्यांना. परत नंतर मी शंकर माझा यांनी भागीत आप्पा भागीतने घेतला, पण त्यांनी विकला. परत इथं नांदोळकरांची शंकर पळतो तो माझाच. अशी बरीच बैल आहेत मी विकलेली, बरीच बैल आहेत. मला सुद्धा पण एक माझं वैशिष्ट्य आहे की मी जो विकलेला बैल आहे आतापर्यंत, कुठेही मैदान असू दे, मिसळ असू दे, तिथं माझा एकतरी बैल असतोच फायनलला मी विकलेला. ते मला लय सगळ्यात समाधानी जास्त. काय म्हणजे आता बैल बघताना तर काय नक्की बघायचं? बघताना काय स्वतः होल अँड सोल मीच आहे. मला कोण पार्टनर नाही, मला कोण पार्टनरशिप लागत नाही, काय नाही. मला कोण बाजूला म्हणजे हे घ्यायचं का दोघात घेऊन चौघात घेऊ असला विषय माझा नाही. काय असेल ती माझं, मला काय असेल ती मी रोखासोखी सगळं व्यवहार करतो, कुणाच्या फांद्यात पडत नाही. माझा कमी जाऊ ज्यादा जाऊ, माझा मलाच तोटा होऊ फायदा हो. मला ह्या बैलाने आतापर्यंत तुम्हाला खरं सांगायचं भरपूर नफा करून दिलेला आहे. बरं, आता मी काय म्हणतो का, एक तुम्हाला तर बैलांना भरपूर कमवून दिलंय, पण लोकांना काय सांगताल की बैल घेताना कसा बघून घ्यावा? आता तुम्ही एवढी बैल विकली, नावातली बैल विकली, एक लोकांच्या चांगल्यासाठी तर आपण सांगायचंय. बरोबर आहे. तर काय बघून घ्यायचं बैला? काय बैलाचं बरं का, खरं तर चारी पाय व्यवस्थित पाहिजेत. चारी पाय चांगले पाहिजेत, काळा कुठ नक्कीला पाहिजे, पाय चांगले पाहिजे. ती बाकीच राहू द्या, पण शिपूट गोंडा थोडा लहान असावा आणि गोम भावरा गुण बटील कुठे नसावा, जरा ताकदीने बैल चांगला असावा. त्याचं गुण सगळं चांगलं असावं. गुण म्हणजे कुठलं, पाय चारी व्यवस्थित असते की ती बैल आहे. आणि दुसरी गोष्ट आपण कसाही घेतला तर शिकवून आपल्या हातात आहे. आपण शिकवलं तर ते पुढे उमटणार आहे. आमच्याकडे कसे आम्ही घेतो, बारीक घेतो, पण त्याला आपण उठवतो. हा खोड आम्ही 6-7 महिन्याचा घेतला होता. त्याला कोणी विचारत नव्हतं 30,000 रुपयाला, पण मी 51,000 रुपयाला कोण घेतला गाडीचा 7-8 महिन्याचा, 51,000 रुपयाला त्या टायमिंगला. आता या कोणाला 2 लाख रुपयाला मागते. हे बघा, आता तुम्ही देणार आहे का नाही? असा पाहिजे व्यवस्थित. आता देणार आहे का अजून नाही? अजून देणार नाही, त्याला ठेवणार आहे. थोडे दिवस ठेवणार आहे त्याला. माझं कसं असतं माहितीये का, एका खाली विकायचं. आता हा गेलाय ना, मग इकडे लक्ष द्यायचं, इकडून झालं की इकडे लक्ष द्यायचं. पण ह्याच्या दावणू दुसऱ्याशी बैल आला पाहिजे, म्हणजे दावण खाली नाही. दावण खाली नाही. आता हा आपला द्यायचा आहे, हा द्यायचा आहे ना? द्यायचा आहे. काय अपेक्षा आहे तरी? हा किती? आता आपल्याला जवळजवळ 3 लाखाच्या वरून पैसे आले पाहिजे. 3 लाखाची अपेक्षा आहे. आणि तेवढा पळतोय, पळवून देतो मी. आतापर्यंत बैल कुणाला आशीष दिली नाहीत, पळवून दिल्यानंतर माणसं माझ्याकडे आली ती. म्हणजे आता समजा आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना फोन केला तर तुम्ही त्यांना बैल द्याल? मी सांगणार ना त्यांना, चालेल, सगळी माहिती सांगणार. आता हा कितीपर्यंत झाला सौदा? काय हा झाला 2,51,000 रुपयाला. चालेल की म्हणजे आता दिलाय दिलाय. आता हा गेला की लगेच दावणीला दुसरा येणार, दुसऱ्या दिवशी दुसरा येणार. बरोबर. असा खरं तर आपण लांब आता बैल घेताना तुम्ही कुठनं घेतली ती? घेताना मी माझ्या 2 व्हीलर गाडीवर कवठे मांकाळ, सलगर, चडचण, करगणी, खरसुंडी हा सगळा भाग फिरून आलोया. पण 2 व्हीलरवर जाऊनच मी बैल खरेदी केलं. मग रात बघितली नाही आणि उजेड बघितला नाही. नाद फक्त नादासाठी कुठेही गेलो गाडीवर, 2 व्हीलरवर. मला 4 व्हीलर बाहेर नाही, आमच्या घरात आहेत, पण मी स्वतः नाही चालवत. आता तर मित्रांनो, आपण अनेक जण मला फोन करत होता, तर आता मला कुणीही फोन न करता तुम्हाला बैल पाहिजे असतील तर जगन्नाथ शिवणकर यांना तुम्ही कॉल करू शकता.
मला कुणीही फोन करू नका. मी काही व्यापारी नाही, मी तुमचाच आहे. तुमच्यासारख्या सर्व शेतकरी बांधवांसाठी झटणारा झगडणारा माणूस आहे. तुम्हाला बैल पाहिजे असेल तर हे पण बघा, हे सुद्धा आपले एका शेतकरी कुटुंबातलेच आहेत गरीब, आणि आपला शेतकरीच पुढे जातोय. तुम्हाला चांगली जातीवंत बैल मिळण्याची मतलब, आणि यांना दिलेली बैल कधीही फसवी दिली जात नाहीत. चांगली बैल बघा, तुम्ही सांगितलं 176 बैल विकली, म्हणजे हा अनुभव किती मोठा आहे. अनुभव फार महत्वाचा आहे, आणि या अनुभवातून चांगली बैल येत असतात. तुम्हाला बैल घ्यायची असेल तर यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. मी या व्हिडिओच्या माध्यमामध्ये नंबर सुद्धा तुम्हाला देईन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान. व्हिडिओ कसं व्यवस्थित करा आणि